पुण्यात बिबट्याचा पुन्हा शिरकाव। रात्रीच्या अंधारात बिबट्याचा हल्ला, आमराई परिसरात दहशत। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा शहरालगतच्या लोकवस्ती परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। एका निष्पाप प्राण्याचा बळी घेतल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी राजेश तुकाराम सूर्यवंशी यांच्या शेतीलगत असलेल्या आमराई परिसरात दिनांक 16 मार्च रोजी सोमवारी सुमारे 11:30 दरम्यान बिबट्याने झोपडीत बांधलेल्या शेळ्यांवर अचानक हल्ला चढवला। या भीषण हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या काही काळासाठी पळून गेला। मात्र धक्कादायक बाब म्हणजे तो पुन्हा घटनास्थळी परत येताना दिसला। यावेळीही सतर्क नागरिकांनी आवाज करत त्याला हुसकावून लावले। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बिबट्या दोरामुळे अडकलेल्या शेळीचे रक्त पीत बसलेला दिसून आला होता, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले। नागरिकांची मागणी। स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासन आणि वन विभागाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे। परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद करण्याची विनंती केली आहे। वन विभागाने तातडीने योग्य नियोजन करून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे। परिस्थिती गंभीर। लोकवस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर वाढत असल्याने लहान मुले, महिला आणि शेतकरी यांच्यावर धोका वाढलाय। त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे। परिवर्तन 24 न्यूज कडून आवाहन। नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, जनावरांची योग्य सुरक्षितता ठेवावी आणि बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी।